इच्छा तेथे मार्ग असा विचार करून मी 1 वर्षापूर्वी शिवणकाम व्यवसाय करायला सुरुवात केली होती. राम लहान असल्यामुळे नेमकं काय करावं हे मला सुचत नव्हतं. फार्मसी करून मी शिवणकाम व्यवसाय करते, हे पाहून खूप साऱ्या मित्र-मैत्रिणींनी, नातेवाईकांनी खूप जास्त ट्रोल केलं. "इतकी हुशार असून शिवणकाम व्यवसाय का करते? दुसरा काही व्यवसाय निवडता आला नाही का?" असं सुद्धा ट्रोलिंग बऱ्याच वेळा झालं. पण त्या सर्वांकडे मी दुर्लक्ष करीत जो काही माझी आवड आहे ती जपण्याची प्रयत्न केला. जिथे मी नोकरी करून 15,000 ते 20,000 रुपये कमवत होते, आता तोच शिवणकाम व्यवसाय करून मी महिन्याला 30,000 ते 35,000 रुपये कमवते. याशिवाय व्यवसायामध्ये मला अजून एक गोष्ट लक्षात आली, की इथे आपण फक्त आपल्या वेळेनुसार काम करायचं आहे. कोणीही आपल्यावरती बॉसगिरी करणार नाही किंवा कोणाचे आपल्यावरती वर्चस्व असणार नाही. आपल्याला कंटाळा आला की थांबायचं, त्यानंतर झोप आली की झोपायचं, खाऊ वाटलं की खायचं. तसं नोकरीमध्ये जेवढा तुम्हाला जेवणाला टाईम आहे, त्या टाईमामध्ये जेवण उरकायचं. जे काही इन आउटचा टाईम असेल, तो पण वेळेवरतीच करायचा. हा फरक आहे जर नोकरी आणि व्यवसाय तुम्ही करत असाल. शिवाय समाधान नावाची जी गोष्ट आहे, ती व्यवसायामध्ये खूपच भेटते. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.